अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे तो जवळपास बऱ्याच मंडळीच्या परिचित असणारा अभंग आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराचा 4 चरणाचा साधूच्या खऱ्या उपकाराचं चिंतन करणारा अभंग आहे. विठ्ठला साधूच्या खऱ्या उपकाराचं चिंतन करणार आहे. आध्यात्मिक आणि भौतिक असे 2 प्रकारचे दान आहेत. त्या 2 प्रकारच्या दानामध्ये जे आध्यात्मिक दान आहे तो देणारा आणि तो जो दाता आहे त्या दात्याचे खरे उपकार याचं चिंतन महाराज सांगतात आपल्याला. विठ्ठला 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 अर्थात दानाचे 2 प्रकार आहेत. मी हे आत्ताच सांगितलं तुम्हाला. एक भौतिक दान आहे, आध्यात्मिक दान आहे. भौतिक दानामध्ये अनंत प्रकार आहेत. जांभळे यायला लागले इतक्या सुद्धा नाही, उन्हाचा परिणाम आहे. ते उन्हात गेले नसतील, सावलीलाच राहिले तरी सुद्धा जांभळे येतात. कधी कधी कीर्तनकार सुद्धा जांभळ्या देत असतात. मी केले, मला जांभळे आलेले आहेत कितीतरी वेळेला, पण कीर्तन सुरू झाल्यावर बंद होतात. ही लय मेहरबानगी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. भौतिक दानात अनंत प्रकार आहेत. अनंत प्रकार का? वस्तू अनंत आहेत म्हणून प्रकार अनंत आहेत, दुसरं काही कारण नाही. सरासरीनं मोजलं जातं ते भौतिक दानातले ज्या गोष्टी आहेत. पहिले भूदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान, कन्यादान झाले की आता याच्यापेक्षा काय पुढे. हे सरासरीचे प्रकार आहेत. गंमत अशी आहे, हे जे दान आहे ना, भौतिक दान, या दानाचं जो दाता देतो ना दान, त्या दात्याला पुण्य प्राप्त होतं. पहिली चांगली बाजू सांगितली पाहिजे नेहमी. जो जो दाता दान देतो त्या त्या दात्याला त्याचं त्या त्या प्रकारचं उचित पुण्य प्राप्त होतं. त्याच्यात अजिबात विवाद नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जो द्याला दिलं जातं त्या घेत्याची इच्छा पूर्ण होती का नाही हा दुसरा प्रश्न आहे. विठ्ठला 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 म्हणजे दान देणारा दान देतो त्याला पुण्य होतं, पण घेणाऱ्याची अपेक्षा मात्र पूर्ण होत नाही. भूदान, महाराज आपल्याला ही जागा दान दिलेली आहे का? जागा दान देणं अतिशय चांगली गोष्ट. काय भूमिदान आहे, राजा होतो तो, द्यावं त्यांनी दान, घेणाऱ्याने घ्यावं, असं सत्कारणे लावावं. दान देणारा मनुष्य दाता त्याला पुण्य होतच असतं, त्याच्यात काय विवाद नाही. घेणाऱ्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, घेणाऱ्याच्या अपेक्षा वाढत राहते. आता उदाहरणच जर सांगायचं झालं आपलंच, तर आपलंच उदाहरण सांगू. ज्यांनी कोणी दागा दान दिली ना महाराजांना, महाराजांची इच्छा कमी झाली का वाढली? काय झाली? वाढली की नाही? म्हणजे काय वाढली? ही जागा देऊन तो रिकामा झाला बिचारा, त्यांनी त्याचं पुण्य पदरात पाडून घेतलं. याला कंपाऊंड करायचं, 4 गावं हिंडणंच आहे की नाही. दुसरा काय प्रकार आहे आपल्याकडं? त्याच्यानंतर मंदिर बांधायचं. हनुमंतरायाचं मंदिर महाराजांनीच बांधले ना. मंदिर बांधायचं म्हणजे 4 गावं हिंडणंच आलं की नाही. आता महाराजांच्या वयाच्या हे मला वाटतं 40-45व्या वर्षी दान दिली असेल ही जागा, आहे की नाही. महाराजांचं 60-65 वय असेल ना. 55 वर्षाच्या वयाला महाराज हे करता करता गेले की नाही. गेले शब्दाचा अर्थ असा आहे, जर अवघड वाक्य बोलतो, जागा दान देणारा दान देऊन रिकामा झाला, पण महाराज मरेपर्यंत फिरत होते, आहे की नाही. खरी का खोटी गोष्ट? मग मारलं कोणी?
जा याच अर्थात हा इथला भाग सोडून द्या, पण वस्तुस्थिती अशी आहे की दान देणारा दान देतो भौतिक, पण घेणाऱ्याची अपेक्षा पूर्ण होत नाही. अर्थात साधू निराळी गोष्ट असते, हे ध्यानात ठेवा. साधू ज्या वेळेला दान घेतो त्यावेळेला हे अनिच्छेनं घेत असतो, कार्य करतो त्याही वेळेला अनिच्छेनं करत असतो, आणि ज्या वेळेला जायचंय ना त्यावेळेला मात्र इच्छेने जात असतो. विठाला अर्थात साधूला दिलेलं दान हे जगाच्या उपयोगाचं असतं, साधूच्या उपयोगाचं नसतं. सांगा काय बाळकृष्ण महाराजांना ही एक खोली आणि ते त्याच्याशिवाय काय, हे सगळे कुटाणीच येत नाही, कमी कुटाणी येत असं वाटतं. हा हे पोरं 25 पोरं उठलं की नाही, झोपलं का, पडसं आलं का, दवाखान्यात जायचं का, आहे की नाही, एवढे सगळे कुटाणे करावं लागतात की नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कितव्या वर्षापासून करतोय, 22व्या वर्षापासून हे करतोय मी. पडसं आलं का दुकानात पोर, अजून पण मोठे मोठे पोर आले निघाले ना, तुला पैसे आहेत का म्हणून मी विचारित असतो जायला. आता ते कीर्तनकार आहेत ते फॉर्च्युनरच घेऊन येतो माझ्याकडं मला भेटायला, माझ्याकडे मारुती आणि त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे. कोण विद्यार्थी माझा, आलं का लक्षात. पण अजून पण सवय लागलेली आहे, आणि ही सगळीच्या सगळी सवय वारकरी संप्रदायाचे जोपासन करणारी आहेत. विठाला या भौतिक दानातला भूमिदान हा पहिला आहे. दान दिल्याने त्याला पुण्य होतं. त्याच्यानंतर गोदान, हे गाई दान, आपल्याकडे गाई दान आलेले आहेत महाराज, काही आल्यात ना, आपल्याच आणले, विकत घेतल्या, पहिल्यापासूनच्या आहेत. लोक हल्ली गोशाळेवालीला गाय दान देतात, आणि आपल्या महाराज मंडळींनी गोशाळा फार काढल्या. त्या गोशाळेवाल्याला जी दान देतात की नाही गाय, जाधव महाराज, दोघं जाधवच आहेत. येऊ काय दोघं, जी गाय आता परत येणार नाही, दूध देणार नाही, अशी गाय महाराजाला देतात. पूर्वी गाय कोणची द्यायची महाराज, त्या ब्राह्मणाला मरी गाय बंबनकू. आता महाराज राहायला त्याच्या जागेवर, ब्राह्मणाच्या जागेवर महाराजाला देतात. ती गाय कशाच्या दूध कल्पनाच करायची नाही तिच्या बाबतीत दुधाची, पण महाराज पण हुशार असतात. तिचं शेण आणि गोमूत्र विकतात आणि त्याच्यातून आश्रम चालवतात. अर्थात भूदान, गोदान, गोसेवक आमचे विष्णू महाराज नेमाने यायला लागलेत. कुठपर्यंत आलेत कोणाला माहिती. गोसेवक भलता मोठा अट्टहास त्यांचा गोसेवेच्या बाबतीतला, अतिशय अट्टहास. आणि ते गाई विकत घेऊन, कर्ज काढून, भानगडी करून, पण त्या गोसेवेच्या नादातच आहेत ते. भूदान, गोदान, सुवर्णदान महाराजाच्या वाट्याला येत नाही सरासरी ना. महाराज तुम्हाला येत असेल गडाचे, हा ते जावायलाच देतात दान. जावायला देतात म्हणजे सासरा काय खुशीनं दान देतो असं तुम्हाला वाटतं का? ते कसं देतो? ते बी वैतागलेले आणि हे बी त्याला दान देताना वैतागलेले, दोघं बी वैतागले. भलते एका जावाईने फोन केला सासऱ्याला, मामा. तिकडून सासरा म्हटलं, का हो जावई बा, काय झालं? काय झालं म्हणजे काय, हे तुमचं जे शेवटचं फळ मला दिलंय ना, बेजार झालोय म्हणे, इजार सुद्धा नाही राहिली मला. शेवटचं फळ म्हणजे त्याला 7 पोरी होते, 7वी दिली होती याला. शेवटचं फळ मला दिलंय, इतका बेजार झालोय मी. सासरेबा म्हणे, एकच फळ दिलंय, अख्खं झाड माझ्याकडे, मी किती वैतागलो असं. दोघंही वैतागलेले, पण दान मात्र जावायला. बरं ते खुशीनं दिलं जातं का? खुशीनं, प्रेमाने, श्रद्धेने त्याच्या डोंबल्यावर टाकलं ना शांत राहतंय ते, दुसरं काही कारण नाही. असं दान असते, सुवर्णदान. देत चला महाराज, लोकांना देत चला, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. सोनं दिलं ना चांगलं होईल तुमचं. विठाला 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 विठाला. गोदान, गोदान, सुवर्णदान, अन्नदान. महाराज सांगतात
सर्वाभूती अन्न द्रव्य पात्र विचारू अन्नदान. दुसरा विचार केला तर लक्षात घ्या जरा, सगळ्यात जास्त अन्नाचा नाश होत असेल ना तर तो वारकरी संप्रदाय. सगळ्यात जास्त दिंडीच्या रस्त्याने महाराज किती किती टाकून द्यावं लागतं. बरं कमी पडलं तर बोंबलतं कोण, आणि टाकून दिलं तर बघतात महाराजाला राव काय टाकून द्यायला वाटत नाही. महाराज काय करेल, दिलंय तुम्ही तुमचं, तुम्हाला खाऊ घालून शिल्लक राहिलं, आम्हाला काय फेकून द्यायला, तेव्हा इलाज काय हो त्याचा. सगळ्यात जास्त बेजबाबदार समाज महाराष्ट्रातला आहे अन्नाच्या बाबतीमध्ये. घरामध्ये जेवायला बसले तर अर्धी भाकरी शिल्लक ठेवून हात धुतात त्याच्यात. याच्या एवढा बेजबाबदारपणा कोणचा असू शकतो, आहे की नाही, असू शकतो का. म्हणून अन्नाच्या बाबतीमध्ये दक्ष राहा. अन्न फेकून देता कामा नये, याकरता दक्षतापूर्वक अन्न पाहिजे तेवढं घ्यायचं, पाहिजे तेवढं शिजवायचं आणि पाहिजे तेवढंच द्यायचं. अशा प्रकारच्या रीती ठेवल्या पाहिजेत. अन्नदान सर्वाभूती सगळ्याला द्यावं, पैसे मात्र विचारून विचार करावा. हो, कोणाला द्यावं, सात्विक असावं. कर्णाने दान दिलं, धर्माने दान दिलं, ते कोळ्याला दिलं, मासे त्याचं पाप वगैरे वगैरे अशा अनंत गोष्टी येत्या. याकरता गोदान, सुवर्णदान, अन्नदान राहतापैकी कन्यादान राहिलं. कोणतंही दान द्या, अपेक्षा पूर्ण होत नाही, हा दोष आहे या भौतिक दानामध्ये. मला वाटतं कन्यादान दिल्यानंतर, तुम्ही दिले कन्यादान, तुम्ही पुण्यवान आहात. ज्याला ज्याला पोरी येते ते माणसं पुण्यवान आहेत बरं का. का त्यांना अन्नदान करता येतं त्या निमित्ताने. आणि सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाची संकल्पना आहेत वैदिक, त्यामुळे अतिशय मोठी गोष्ट आहे. कन्यादान दिल्यावर माणसाची इच्छा पूर्ण होत असेल. महाराज कसं होतं, तुमचं लग्न झालंय का, हा म्हणजे झालं का नाही शंका येते माणसाला. मग तुम्हाला जेव्हापासून तुमच्या सासऱ्यांनी कन्यादान दिली तेव्हापासून तुमची इच्छा किमिच्छन कस्य कामाय शरीरम असं झालं का, कशाची अपेक्षा राहिली नाही असं झालं का, तेव्हापासूनच अपेक्षा वाढली. तेव्हापासून अपेक्षा वाढती, स्मशानात गेल्यावर सुद्धा ती थांबत नाही. असं त्या अपेक्षेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भौतिक दानामधला दोष मोठा काय आहे, दात्याच्या बाबतीतला दोष नाहीये, घेत्याच्या बाबतीत काय दोष आहे, तर तो त्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. आणि इच्छा होत नाही ही भौतिक दानाची अपूर्णता आहे, भौतिक दानातला दोष आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आध्यात्मिक दान देणारा दाता. हो, म्हणूनच तर भौतिक दान देणाऱ्या दात्याला मी दाता म्हणत नाही. का, इच्छापूर्ती हा धर्म ज्याच्यात असतो अशा दान देणाऱ्या दात्यालाच मी फक्त दाता म्हणतो. म्हणूनच तर एकमेव दाता कोण, दाता तोची एक झाला, दाता तोची एक दाता तोची दाता तोची जाना. टाळ वाजवा, टाळ वाजवा.
नारायणा स्मरवी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या इतर दात्याला मी दाता म्हणायला तयार नाही. दाता कोण आहे? फक्त एकच आहे, तोची जाणा. चकाराचा प्रयोग करे. चकारो अन्य व्यावृत्ती वाचक. चकार हा अन्याची व्यावृत्ती करत असतो, एकाची सिद्धी करत असतो, अपेक्षित वस्तूची. म्हणूनच तर महाराजांनी चकाराचा प्रयोग केला. दाता तोची एक जाणा. काय करतो तो? नारायणा स्मरवी. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, का हो महाराज, एवढं काय विशेष आहे नारायणाचं स्मरण करून देणं? म्हटले, हो विशेषच आहे, अत्यंत विशेष. का? सगळ्याचं स्मरण होतं बरं का, फक्त नारायणाचं स्मरण होत नाही. आणि ज्याचं स्मरण होत नाही त्याचं स्मरण करून देणं खऱ्या अर्थाने विशेष आहे. सगळ्याचं स्मरण होतं बरं का. महाराजांनी आपल्याला हर एक वेळेला नारायणाचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठला 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 अर्थात काय एवढं विशेष आहे? विशेष तेच आहे, ज्याचं स्मरण होत नाही ते स्मरण करून देतात. म्हणून शेतात काम करतात माणसं, त्यांना नाही स्मरण होत, कारण काम असतं हातात, ऊन असतं डोक्यावर. एसी मध्ये बसलेला छानपैकी गार याला बसला, त्याच्या पुढे काम असतं, त्यालाही होत नाही. ठीक आहे. कीर्तनात बसलेल्या माणसाला काय म्हणायची सांगायची गरज आहे बरं? विठ्ठल विठ्ठल म्हणा. ते आलेत कशा करता, पण ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. एवढं अवघड आहे पहा नारायणाचं स्मरण. कीर्तनात बसून कीर्तनात ज्याला गायलं जातं त्याचं स्मरण लवकर होत नाही. कीर्तनकार काय सांगतो तेवढंच ऐकण्याकडे लक्ष असतं. विठ्ठला 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 अर्थात हे मी सांगायचं सोडून दिलंय की विठ्ठल विठ्ठल म्हणा. मी म्हटलं का आतापर्यंत विठ्ठल विठ्ठल भजन करा वगैरे? नाही, मी कधी सांगतच नाही. का करा, नाही तर तिकडं काही नाही, पुढचं काही नाही. पण करायला पाहिजे. नारायणाचं स्मरण अत्यंत अवघड आहे. म्हणून तर सगळ्यात विशेष आहे. वा, ठीक आहे महाराज, पण गंमत काय, कसं करून देतात? महाराज म्हटले 3 प्रकाराने करून. किती प्रकाराने? 3 प्रकाराने. पहिलं, सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण. कशा करता? मल दोषाच्या निवृत्ती करता. दुसरं, सगुण निराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण करून देतात. कशा करता? आपल्यात अनामिक अहंकार असतो, त्या अहंकाराच्या निवृत्ती करता. तिसरं, निर्गुण निराकार परमात्म्याचं आत्मत्वाने ब्रह्मत्वाने स्मरण करून देतात. कशा करता? अज्ञान नाशनार्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण करून देतात. कशा करता? मल विक्षेप दोषाच्या निवृत्ती अर्थ. बरं का, मल विक्षेप दोषाच्या निवृत्ती करता. का? कली न घडे साधन. कलियुगामध्ये जुन्या काळातल्या यज्ञादी कर्माच्या द्वारा अंतःकरण शुद्धी हा अशा प्रकारचा फलप्राप्तीचा भाव विसरला, आता गेला. मग आता परमात्मा नामाच्या स्मरणाच्या द्वाराच पाप निवृत्ती होते, त्याशिवाय होत. म्हणून महाराज सांगतात, सगुण साकार परमात्म्याच्या नामस्मरणाच्या द्वारा अंतःकरणातल्या पापाची
आणि विक्षेपाची निवृत्ती होत असते. आता पाप पाप शब्दाचा अर्थ काय? पाप शब्दाचा अर्थ सोपा आहे अतिशय. पोहर वाजवत आहेत बरं का. पाप पाप म्हणजे काय? पाप शब्दाचा अर्थ सोपा अर्थ आहे बरं का अतिशय. दुसऱ्याची वस्तू आपल्याला हवी हवीशी वाटतं याला काय म्हणायचं? पाप. बरोबर का चुकीचं? हा तात्या अजून थोडीशी व्याख्या वाढवायची समजा त्याच्यात. दुसऱ्याची सुंदर चेतन वस्तू आपल्यालाच हवी अशा प्रकारचं वाटलं की याच्याशिवाय दुसरी रावणाची अवलादच नसते कोणती. आलं का लक्षात? दुसऱ्याची चेतन सुंदर वस्तू. हल्लीचा काळ अतिशय बिघडलाय. किती बिघडलाय? पर पुरुषामध्ये बिघडलाय असं काही नाही. स्त्रिया सुद्धा जुन्या काळातल्या स्त्रियापेक्षा आता अत्यंत स्त्रियांचं बिघड झालेलं आहे. नवऱ्याला देवफीव काही नाही, जमत असलं तर ठीक, नाही तर तुझं माझं सरलं धर तुझं डोरलं. कारण डोरलं वापरतच नाहीत हल्ली. हो, एवढं स्पीड वाढलंय त्यांच्या. इतका बदललाय काळ स्त्रियांच्या बाबतीत. तुम्ही जर IT पार्कमध्ये फिरून आले तर तुमच्या लक्षात येईल, पुण्यामध्ये फिरून आले तर लक्षात येईल. नवरा म्हणजे बैल एक प्रकारची, एवढीच व्याख्या आहे त्यांच्या डोक्यात. अवस्था ही आता सध्या म्हणून. आणि पुरुषामध्ये इतकी भयंकर अवस्था झालेली आहे. जरा बोलतो मी गंमत, म्हणजे क्षमा मागून बोलतो. खाटकाचं दुकान माहितीये ना? खाटकाचं दुकान बघितलंय कोण तुम्ही? मी बघितले दुकान आणि उभा राहून बघितलं चांगलं. त्याच्या तिथं त्या दुकानाच्या दारात 8-10 कुत्रे असतात. हलाल हलाल. हलालचं सुद्धा तुम्हाला काय माहिती आहे का नाही मला माहिती नाही. हलाल म्हणजे फक्त खाटकाचं मटणाचं दुकान एवढं नका गृहीत धरू. हलाल एक सर्टिफिकेट देतात. ती हलाल सर्टिफाय वस्तू येतात. अमोलचं श्रीखंड, दूध, सगळ्या वस्तू हलाल सर्टिफाय. आणि ते सर्टिफिकेट यांना घेण्याकरता 80-80 लाख रुपये मुस्लिम समाजाला देतात. ही गोष्ट आहे बरं का त्यात. त्याच्यावर हलाल म्हणजे मान्य असलेलं, मुस्लिम समाजाला मान्य असलेली वस्तू, आणि मुस्लिम समाजाला मान्य नसलेली ती हराम. म्हणून आपण सगळे त्यांना मान्य नाहीत म्हणून आपण हराम आहेत. विठ्ठला 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 आता सध्या तर इतकं बेकार चाललेलं आहे. टरबूज त्यांच्याकडून घेणं भीतीदायक आहे. आतमध्ये लघवी करतात, ती आतमध्ये इंजेक्शनाने आतमध्ये टाकतात आणि ते टरबूज आपल्याला विकतात. माझ्याकडे व्हिडिओ आहे. म्हणून फळं कोणाच्या दुकानावर घ्यायचे हे हिंदूंनी आहे ना ठरवलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता बोललंच पाहिजे. हा काय कीर्तनाचा विषय नाही, पण आलं ओघानेच तुम्हाला सांगतो. त्या हलालच्या दुकानासमोर कुत्रे असतात 4-5 बसलेले, असे जब धरून बसतात. पापनी सुद्धा त्याच्या डोळ्याची हालत नाही. तशी अवस्था रोडवर माणसाची झालेली आहे. याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. याच्यापेक्षा असू शकतं काय? पाप हेच आहेत. हेच पाप आहेत. आणि हे पाप म्हणजे दुसऱ्याची वस्तू मला पाहिजे अशा प्रकारच्या अवस्थेला. बरं, किती वयापासून किती वयापर्यंत? वयाच्या 15व्या वर्षापासूनच्या पोरापासून ते 65-70 वर्षाच्या माणसापर्यंत ही अंतःकरणाची अवस्था झालेली आहे. मी रोज रस्त्याने बघत राहतो ह्या गोष्टी. विठ्ठला 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 पाप नीती विचारत नाही. महाराज सांगतात अत्यंत विचित्र आहे. म्हणून त्या पापाच्या निवृत्ती करता काय तर सगुण साकार परमात्म्याचं नाम. आणि अंतःकरण चलचल झालेले. इतके चंचल आहेत माणसं, काय करावं काही कळत नाही माणसांना. इतके माणसं बेचैन झालेले आहेत. संसारातले झालेत, परमार्थातले पण झालेत बेचैन. इतके बेचैन झालेले आहेत. सांगा मी काय करू? असे हे करू का ते करू? जीव दे, काय करतो दुसरं? स्थिर ज्याच्या त्याच्या वस्तूमध्ये जो तो स्थिर राहायला तयार नाही. इतकी भयंकर अवस्था झालेली आहे.
आणि याच नाव कलियुगाचं भयंकरच आहे, दुसरं काही नाही. आणि ही जाईल कशाने? फक्त भगवत नामचिंतनाने. म्हणून संपूर्ण संतांनी भगवत नामचिंतनाचा आपल्यावर अत्यंत मोठा आग्रह धरलेला आहे. श्री संत ज्ञानोबाराय बोलतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणाकारी, पुण्याची गणना कोणाकारी, हरि पुण्याची गणना हरिमुखे गाता हर पाणी चिंता, हर पाणी चिंता, हरिमुखे गाता हर पाणी चिंता, हर पाणी चिंता, हरिमुखे गाता हर पाणी चिंता, हर पाणी चिंता, जाणारी मागुता, जाणारी मागुता, जाणारी मागुता, जाणारी मागुता, जगत जगत तुकोबाराय म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटाई. सगळ्या संतांनी आग्रह धरला बर का नामचिंतन हे अतिशय मोठं पापनाशक आहे आणि अंतःकरणाला स्थिर करणार आहे. म्हणून सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण करून देतात, नारायणा स्मरवी. अर्थात महाभारत कालामध्ये ज्यावेळेला भगवान भीष्माचार्य शरपंजरावर पडलेले आहेत, दुर्योधनाच्या अन्नाचं रक्त निघून गेले सगळं शरीरातून. दुष्ट अन्नाचं रक्त सुद्धा माणसाला आहे ना, दुष्ट प्रवृत्तीला नेत असत. संपूर्ण रक्त गळून गेले. भगवान कृष्ण परमात्म्याने युधिष्ठिराला सूचना केली, एवढा जगातला महान उपासक तुला परत भेटणार नाही. सर्वात थोर उपासक भीष्माचार्य. काही विचारून घे थोडस. युद्धनीती, धर्मनीती, राजनीती वगैरे वगैरे विचारली आणि सगळं विचारल्यानंतर भगवान परमात्मा कृष्ण स्वतः बोलतात युधिष्ठिराला, जगाच्या कल्याणाचा विचार काहीतरी, जगाच्या उद्धाराचा विचार. आणि मग युधिष्ठिर धर्मराजा भगवान भीष्माचार्यांना विचारतात, युधिष्ठिरवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुर्युर्मानवा शुभं को धर्म सर्वधर्माणां. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ असा कोणता धर्म आहे की ज्याच्याने मनुष्य मृत्यूला ओलांडून शुभ अशा स्थितीला जाऊन पोहोचेल? कोणचा धर्म आहे असा? भगवान भीष्माचार्याला विचारतात. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य भगवान कृष्ण परमात्म्याला सांगतात, मी तुझ्या पायाशी यायला पाहिजे पण आता तू माझ्या पायाशी ये. भगवान परमात्मा कृष्ण भीष्माचार्याच्या पायाजवळ येऊन उभा राहतात शरपंजरी पडलेल्या. आणि भगवान भीष्माचार्य भगवान परमात्मा कृष्णाच्या मुखाकडे पाहता पाहता बोलायला सुरुवात करताय. हा शेवटचा प्रश्न आहे युधिष्ठिराचा बर का. युधिष्ठिरा शांतनवम पुनरेवाभ्यभाषत. पुन्हा नंतर म्हणजे पुन्हा म्हणजे शेवटचा प्रश्न असा त्याचा अर्थ आहे. हो, शांतनवम म्हणजे शंतनू पुत्राला भीष्माचार्याला. हो, युधिष्ठिर शेवटचा पुन्हा विचारता झाला काय हेच. आणि मग भीष्माचार्यांनी सांगायला सुरुवात केली, हे युधिष्ठिरा जगाच्या कल्याणाचा धर्म सांगतो मी आता तुला. भीष्म उवाचु जगत्प्रभुं देवदेव मनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव
चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन्स्तमन्नमस्तंश्च यजमानस्तमेव च. हजार नावाचं चिंतन, 118-20 असे श्लोक, आणि त्या श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये सरासरीने 7, 8, 9 असे नाव देवाची. हजार नाव हे जगाच्या कल्याणाचे आहेत. म्हणून विष्णू सहस्त्रनाम सरासरीना गीतेचा पाठ नाही आला हिंदू धर्मातल्या माणसाला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण विष्णू सहस्त्रनाम जर नाही आलं ना, तर त्याच्या घराशेजारी मुसलमान राहत होता असं म्हणायला पाहिजे. येतंय लक्षात माझं काय म्हणतो मी? विष्णू सहस्त्रनाम आलंच पाहिजे. आणि विष्णू सहस्त्रनाम बुवा म्हटलं की पाठच पाहिजे त्याच्या. बुवानं पाठ नाही, खेटराने मारलं तरी कमी आहे. काय करतो दुसरा? सकाळी उठलं की विष्णू सहस्त्रनाम घ्यावा, दुपारी घ्यावा, संध्याकाळी नाही. दुपार संध्याकाळ जमलं, सकाळी तरी निदान. बरोबर आहे की नाही? विष्णू महाराज विष्णू सहस्त्रनाम, विष्णू महाराज आलेत ना. ते तुम्ही येण्याच्या अगोदर म्हटलं गोसेवक गोभक्त आमचे. गंमत आहे, मुसलमानाचे पोरं लहानपणापासून त्यांना शिकवलं जातं दिवाळी मुबारक द्यायची नाही हिंदूंना, आणि आपले आहेत ना टोप्या घालून हिंडतात सले. काय आता सॉरी बर का, हो अशी गंमत झालेली यांची. लय वाईट कार्यक्रम आहे, पण इलाजच नाही. आपण आता काहीच करू शकत नाहीत त्याला, पण गंमत आहे पहा बर का. विष्णू सहस्रनाम घरात पोराला शिकवलंच पाहिजे. तिसरीचं पोरग आहे अर्थात आपल्या घरातलं, विष्णू सहस्रनाम त्याचं अर्धनिम्म झाले. हो, जेवढं झालंय पाठ नाही केलं ना की एका ठोक्यासच जाग्यावर त्याला हे करायला लावतो. त्याच्याकरता मारा तुम्ही आणि त्याच्याकडून पाठ करून घ्या. विष्णू सहस्रनाम येत नाही, हरिपाठ येत नाही आणि हिंदू म्हणवतो. गंमत आहे का काही? आहे का लाज लज्जा काही? सांगा, सगळ्यांना बोललं पाहिजे हा विषय. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला अर्थात भीष्माचार्य सांगतात की सगळ्या जगाच्या उद्धाराचं साधन आहे या कलियुगामध्ये. किती सुंदर आहे पहा. विष्णू सहस्रनामाचा अर्थाची सुणूक सांगतो, फक्त अर्थाची. जगतप्रभूम, जगतप्रभू शब्दाचा अर्थ सांगण्याकरता निधान 5-25 वव्या सांगाव्या लागतात एक पदाचा अर्थ सांगायला. देव देव, तो हा देवाचाही देव. सर्व देवानां देव. अनंतम, अनंतः इति अनंतः. पुरुषोत्तमम, पुरुषोत्तम. एका पदाचं चिंतन करायचं झालं ना तर ज्ञानेश्वरीत म्हणजे गीतेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा अक्षर पुरुषाचं चिंतन करावं लागेल, नंतर अक्षर पुरुषाचं चिंतन आणि नंतर उत्तम पुरुषाचं चिंतन करावं लागेल. एवढं मोठं विष्णू सहस्त्रनाम आहे. एका ओळीमध्ये इतकं चिंतन आहे, सरासरीना महिनाभर करू शकतो आपण एका ओळीचं चिंतन. एका चांगला अभ्यास केला किंवा चांगल्या अभ्यासकार एखादा चांगला अभ्यासक असेल तर तो अजूनही जास्त. एवढ्या महान अर्थाच्या प्रत्येक नावाचं चिंतन भीष्माचार्य आपल्याला सांगतात. कशा करता? हो, त्यातला शेवटचा श्लोक आहे 13वा श्लोक पहा. हो, यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. हे युधिष्ठिरा, मी जे तुला सांगतोय ना ऐक. यानी नामानी गौणानी, हे सगळे गुणवृत्तीनं संपन्न आहेत नाव. कसे आहेत? गुणवृत्तीनं संपन्न आहेत. प्रत्येक नावात गुण आहे. हो, आमचे विष्णुबा आहेत, बाळा महाराज तर आहेतच, सुखद दादा आहे इथे. मला डायबिटीस 10 वर्षापूर्वी झाला बरं का.
आता मी कधी गोळी घेतो, कधी घेत नाही, पण विष्णू सहस्त्रनाम नियमाने घेतो. मी त्या साधूचं नाव विसरलो मी, की अमुक आजार कमी करण्याकरता इतके पाठ करा. मी तेवढे पाठ केले, खऱ्याच अर्थाने माझा डायबिटीस कमी झालाय. म्हणजे मी तुम्हाला गप्पा सांगत नाही हो, पण तरी सुद्धा ते डॉक्टर सांगतात एखादी गोळी घ्या. रोग निवृत्ती करता सुद्धा त्याचा उपयोग होतो. रोग निवृत्ती करता म्हणजे आजार भवरोग जातो, तर त्याने हे काय आणि काय आहे की नाही, गंमत आहे की नाही. म्हणून गुणवान आहेत हे नाव, यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषीभी परिगीतानी. कोणी गायले ते? ऋषी लोकांनी गायलेलं. ऋषीभी परिगीतानी, ऋषी लोकांनी गायलेलं. ताने वक्ष्यामी अहम, ते मी तुला सांगतोय, ते तुला सांगतो. म्हणजे मी उगीच बगलातलं काढलं आणि तुला सांगितलं असं नाही. ऋषी लोकांनी गायलेलं. ऋषी म्हणजे कोण ऋषी येत? हो, एक नीट ऐका वाक्य शेवटचं आता विष्णू सहस्त्रनामाच्या बाबतीतलं. एक नावाचे एक ऋषी दृष्टी आहेत. किती? एक नावाची. म्हणजे एक नाव घेऊन घेऊन ते ऋषी परमस्थितीला प्राप्त झाले. असे 1000 ऋषी आणि अशा 1000ही नावाचे दृष्टे भीष्माचार्य ते आपल्याला सांगतात की या सगळ्या ऋषी लोकांनी गायलं, ते ऋषीत मला प्राप्त झाले, ते मी तुला सांगतोय. किती श्रेष्ठ आहे विष्णू सहस्त्रनाम. विठाला 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 पाप निवृत्ती आणि अंतःकरण स्थिर होण्याकरता सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण. म्हणून याने नामाने गौणाने अतिशय सुंदर सुंदर श्लोक आहेत. एकाच अर्थाचे शब्द दोन दोन अर्थ, एकच शब्द दोन दोन अर्थामध्ये येतो. काय गंमत विष्णू सहस्त्रनामाची. म्हणून शंकराचार्य भाष्य करायला निघाले ग्रंथावर. तुम्हाला कथा माहिती असेल. भाष्य करायला पोराला सांगितलं तिथलं ब्रह्मसूत्र घेऊन ये जा, पहिलं ब्रह्मसूत्र भाष्य करू. ब्रह्मसूत्र घेऊन येते. पोरग गेलं, विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आणून दिलं विद्यार्थी त्यांचं. विष्णू सहस्त्रनाम, हे विष्णू सहस्त्रनाम आहे, ब्रह्मसूत्र आण. दुसऱ्यांदा गेला, विष्णू सहस्त्रनामात आणलं. तिसऱ्यांदा विष्णू सहस्त्रनाम, चौथ्यांदा विष्णू सहस्त्रनाम आणि 5व्यांदा विष्णू सहस्त्रनाम आणल्यानंतर ते म्हटले ईश्वर इच्छा दिसती की पहिलं मी भाष्य करावं ते विष्णू सहस्त्रनामावर. म्हणून पहिलं भाष्य शंकराचार्यांनी कशावर केलं? अतिशय गोड सुंदर विशाल अशा प्रकारचं भाष्य आहे. अर्थात विष्णू सहस्त्रनाम एवढं महत्वपूर्ण आहे आणि विष्णू सहस्त्रनामापेक्षा सुद्धा शतपट हरिपाठ अत्यंत महत्वपूर्ण आहेत. विठाला 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 हरिपाठ. आता सध्या मी हरिपाठावरच कीर्तन करतोय. आज उग संत पुण्यतिथी आहे म्हणून मी अभंग घेतला हा, नाही तर माझा हरिपाठाचा दुसरा अभंग चाललाय सध्या. दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणावर मी सध्या कीर्तन करतोय बरं का. माझा प्रयत्न चाललाय आपल्याला एकाच चरणावर 3-2-3-2-3 कीर्तन करता यावेत, चिंतन करता यावं असा प्रयत्न करतो मी. अर्थात आज संत पुण्यतिथी आहे म्हणून तर संतांचं वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे, नाहीतर त्या कालाशी समय नाही कळाला तर ते चुकीचं असतं. म्हणून मी हा अभंग घेतला. अर्थात मल विक्षेपाच्या निवृत्ती करता काय तर हरिनामाचा आग्रह. म्हणून सगुण साकार परमात्म्याच्या नामचिंतनाने मलही जातो. आता त्याच्या पुढे पहा, पाप जातं याच्यात नवल नाही, पाप प्रवृत्ती जाते. काय? पाप जातं याच्यात नवल नाही, पाप प्रवृत्ती जाते. पाप वेगळे आणि पाप प्रवृत्ती वेगळी. माणूस रोज हरिभजन करतो, पाप जात पण पाप प्रवृत्ती जात नाही त्याची. हो, ती पाप प्रवृत्ती गेली पाहिजे. पाप प्रवृत्ती निवृत्त होण्याकरता केवळ आणि केवळ भजन आहे. म्हणून संत लोकांच्या मध्ये पाप प्रवृत्तीच नव्हती का? सतत भजन चालू होतं. विठाला 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 विठाला. आनंद महाराज जय राम श्रीराम भजन करत असत. हे की नाही? भजन
आणि मला तर असं वाटतं त्यांचं ज्ञान किती होतं, ते अहम ब्रह्मास्मी स्थितीला पोहोचले होते नव्हते तो भाग निराळा आहे, पण त्या भजनाचा परिणाम आज बाळू महाराज भेटले आणि हे सगळं एवढं वैभव आहे, केवळ भजनाचा परिणाम. नाही तर एखादा हे विकणारा भेटला असता, भजन नसतं ना. बरेच ब्रह्मज्ञानी माणसाचे आश्रम विकलेत. हो, उदाहरणच सांगायचं झाले, ते रेकॉर्डिंग चालू आहे, नाही तुम्ही नावं घेऊन तुम्हाला सांगितले असते उदाहरण. विकले. माणूस भेटणं आणि हे होणं याच्याकरता भजनाची ताकद लागते. म्हणूनच तर हो ते भजन करत असत. भजनच माणसाला पाप प्रवृत्तीपासून निवृत्त करतं आणि पापातूनही निवृत्त करतं आणि अंतःकरण स्थिर करतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, नारायणा स्मरवी. एक लागू पुरतं पुष्कळ झालं. पुढे दुसरं 2, हे मल विक्षेपाच्या निवृत्ती करता सगुण साकार परमात्म्याच्या नामाचं स्मरण झालं. दुसरं सगुण निराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण. जरा वाक्य नीट ऐका, जरा सोपं करून सांगतो तुम्हाला. माया विशिष्ट चैतन्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण कशा करता? अनामिक अहंकार असतो आपल्यात. काय असतो? अहंकार असतो. हो, आणि मनुष्य जेवढा सात्विक होत जातो ना तेवढा अहंकार दुणावत जातो. ही गोष्ट चांगली ध्यानात ठेवायची. काय काय गोष्टी लय महत्वाच्या आहेत. जेवढा सात्विक होत राहतो तेवढा मत्सरी द्वेषी होतो, जेवढा विद्वान होतो उत्तम शब्दात निंदक होतो. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. अर्थात अहंकार अनामिक वाढत जातो. त्याग आहे ना, त्याग. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, एखाद्याने चहा सोडला. आता तुम्ही सोडला चहा, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही त्यातले नाही येत. चहा सोडला आणि समजा 4-5 जण बसले आणि त्यातले 2 जण चहा घेत असले आणि हे 2 जण चहा घेत नसले ना, त्यांनी चहा घेतल्यावर त्याच्याकडे खाली वर जसं काय त्यांनी ब्रह्महत्येचं पातक केले. चहा घेतलं एवढं काय पाप आहे, पण यांनी सोडलेल्याचा अहंकार. हो, आमचा एक मित्र म्हटला, मी चहा याच्याच करता सोडलाय, चहा घेणाऱ्याला शिव्या देता याव्यात म्हणून. काय चांगली गोष्ट आहे वही. त्याग अहंकार वाढवतो माणसाचा, अनामिक अहंकार आहे की नाही. पण तुम्ही पहा, अनामिक अहंकार इतका बेकार असतो, तो मुक्त होऊ देत नाही आणि कर्तृत्व करू देत नाही. विठाला देवाच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण नितांत गरजेचं आहे. म्हणून संतांनी करून दिलं आपल्याला सारखं सारखं, जेणे हे विश्व महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. संपूर्ण जग निर्माण केले त्याने. बरं का, काय केलं? ज्याने निर्माण केलं तोच चालवत असतो, हा नियम आहे. काय? पोराला जन्म दिला, त्याचं योगक्षम कोण वाहत? बाप आहे की नाही. ज्याने निर्माण केलंय तोच करतो. केलं मग जग ज्याने निर्माण केलं तो याचं चलन करतो. ही गोष्ट आपण विसरतो का? आपल्याला वाटतं उगाच. आता तर सध्या काही काही मंडळी वारकरी संप्रदायात आमच्याच जीवावर वारकरी संप्रदाय असं त्यांना वाटतं. हे तर हांडगे आहेत सले. त्यांना वाटतं वारकरी संप्रदाय आमच्या जीवावर.
तू कोण चिपडूची लागून गेला वैद्य महाराजाच्या भाषेत. ऐक की नाही, अहंकार भलता विचित्र असतो, भयंकर विचित्र धरू नये तो. हो, एवढा जुन्या काळामध्ये येत ना बरं का जाधव महाराज, तुम्हाला माहिती नाही तो काळ. मी ज्या वेळेला वाजवत होतो त्या काळामध्ये केस राखणं म्हणजे ब्रह्महत्याराच आपल्या इथं. आणि चप्पी केलेले लोक म्हणजे स्वर्गातच जाणार. हो, ते भलते बेकार पाहायचे माणसाकडं. चप्पी केलेला एखादा आला ना केसावाल्याकडं खालीवर खालीवर खालीवर. सत्वगुण वाढलं की अहंकार वाढतो माणसाकडं. ही लय सर्वात मोठी वाईट. उपासना वाढली की अहंकार वाढतो. अहंकार वाढायला काय लय मोठं अवघड काम. म्हणून तर सावध राहावं लागतं. आणि सावध राहून परमार्थ कर. सावध झालो हे कुठं येते? हे काय इथंच आहे का नुसतं? तिथून घरून उठून आला भजनात याच्या करताय काय? नाही. हो, सावधतेचे टप्पे आहेत बरेचसे. म्हणून सावध झालो. हरीच्या आलो जागरणा हे शेवटचा टप्पा आहे. परत आलं का लक्षात? अर्थात सगुण निराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं त्यांनी संपूर्ण जगत निर्माण केलं. जणे हे विश्व निर्मिली महर्षी देवा. आणि ही का खात्री पटली ना की आपल्यात अहंकार येत नाही. काय माणसं आहेत ना असे गावात निघाले ना हो की असे कॉलरीलाच हात लावतात. मी म्हणून हे पोरं येतं, नाही तर येरवाळीच मेले असते. ते पोरं म्हणत असते तू मरून बघ, त्याच्याशिवाय बरं वाटत नाही आम्हाला. हो, पण याला मात्र अहंकार असतो. अर्थात हा जो अनामिक अहंकार आहे ना परमार्थाला प्रतिबंधक आहे, परमात्म शक्तीच्या स्मरणाला प्रतिबंधक आहे. ह्याची निवृत्ती नितांत ग. म्हणून तर महाराजांनी सगुण निराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण करून दिलं. किती करून दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. हो, तुम्ही पहा, म्या बोलविल्या वेदू बोले म्याचा, हे सगळे प्रभुपदाचं चिंतन आहे बरं का ते. श्री संत जगद्गुरु तुकोबारायला विचारा. महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते. पुन्हा बोलवी हरी बिन, पुन्हा बोलवी हरी बिन, देखावी ऐकावी देखावी ऐकावी. कोण बोलवी हरी बिन, बोलते हरी देखावी ऐकावी ऐकावी. जाधव महाराजा करता टाळ्याच होऊन द्या. देखवी ऐकवी एक नारायण. पुढे वृक्षाचे ही पान हाले ज्याच्या सत्य, साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ. कविता धनी वेगळाची, कविता धनी वेगळाची, कविता धनी वेगळाची साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ साळुंकी मंजूळ बोलत सेवानी
तालुके मांजुळा तालुके मांजुळा तालुके मांजुळा वृक्षाचेही पान हाले ज्याच्या सत्ते. पुढचा शब्द नीट आहे का? राहिली अहंता मग कोठे. तुला अहंता ठेवायला जागा कुठे आहे? तरी सुद्धा हा अनामिक अहंकार ईश्वर कर्तृत्वाच्या अतिरिक्त आपली सत्ता आपल्यावर गाजवतो. परिणाम नरक व्यवस्था नक्की होते. म्हणून महाराज सांगतात नारायणा सगुण निराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण. नारायणा स्मरावी. आता तिसरं निर्गुण निराकार परमात्म्याचं आत्मत्वाने ब्रह्मत्वाने स्मरण करून देतात. तूच देव आहेस असं बरं का. नारायणा इथं नारायण शब्द आहे. नार आयण असे पदच्छेद करायचं त्याचा सोपा. नार शब्दाचा अर्थ आहे जीवत्व, देहत्व, जगतत्व. आणि आयण शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठान, ब्रह्म. या सगळ्याचं अधिष्ठान जे परब्रह्म आहे ना ते तू आहेस. हरेक जीवाला सांगणं म्हणजे नारायणाचं स्मरण. नारायणा स्मरावी. ब्रह्मत्वाने आत्मत्वाने नारायणाचं स्मरण. अर्थात आत्मत्वाने ब्रह्मत्वाने नारायणाचं स्मरण करून देण्याकरता मल विक्षेप गेलेला आहे. अहंकार त्याचा अनामिक अहंकार म्हणतात तोही त्याचा कमी झाला, निवृत्त झाला. पण देहासक्ती असते. त्या देहासक्तीच्या निवृत्ती करता संत लोक गुणाधान वृत्तीना आणि दोषापनयन वृत्तीना आपल्याला गुणाधान वृत्तीना देहाच्या ठिकाणचं साधनत्व पक्क करतात. नीट येत असेल लक्षात असं मला वाटतं. काय गुणाधान वृत्तीना देहाच्या ठिकाणी साधनत्व पक्क करतात, आपलं साधनत्व भाव. आणि दोषापनयन वृत्तीना देहाचे दोष दाखवून ममत्व कमी करतात. काय करतात? देहावरचं ममत्व कमी करतात. मग कमी झालं ना की त्याला त्वमेव साक्षात ब्रह्माशीत अशा प्रकारचा उपदेश करायला सोपं होऊन जातं. विठ्ठला हरे विठ्ठला 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 देहाच्या ठिकाणी साधनत्व भाव पक्का व्हावा म्हणून देहाचं महत्व पहिल्यांदा गुणाधान वृत्ती. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. याला म्हणतात साधनत्व भाव. गुणविशिष्टता प्रतिपादन केली शरीराची. म्हणून त्याच्याकडून काम करून घ्यायचं बरं का. कशाकडून? मिळालेलं जे शरीर आहे त्याच्याकडून. ज्ञानोबा सांगतात येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे येणेची शरीरे. तर या शरीराकडून काम नाही तर मग आपला प्रपंच चाललेलाच आहे. पशुचा चाललाय आणि आपलाही चाललाय, आहे का नाही? पशुचा चाललाय आणि महाराजाचाही चाललाय. पशुचाही चाललाय, माणसाचाही चाललाय, आमदाराचाही चाललाय आणि खासदाराचा सगळ्याचाच चाललाय, आहे का नाही? त्याला काय प्रतिबंध? त्याला काय आहे का? सगळीकडे सारखाच आहे. प्रपंचाचा व्यवहार पशु पक्षापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सारखा आहे. त्याच्यात कुठेही भेदभाव किंवा कुठेही अधिक आणि कमी असं त्याच्यात आनंद असं काही नाहीये. विठ्ठला सगळ्याला सारख्या प्रकारचं सुख संसारातलं मिळतं. अर्थात संसारात सुख असतं का नसतं हा दुसरा भाग आहे. पण बोलायला जर समजा आपण जे जगतोय ते त्यात सगळ्याला सारखं मिळत असतं बरं का. म्हणून शरीर अत्यंत उत्तम आहे या शरीराने. म्हणून ज्ञानोबारायनी आहे ना पहिला अभंग लिहिला ना हरिपाठाचा, त्याच्यामध्ये देवाचं द्वार म्हणजे काय तर मनुष्य देह. काय द्वार म्हणजे काय? मनुष्य देह बर का. या मनुष्य देहाच्या जन्माच्या जेवढ्या सुंदर कथा सांगितल्या जात नाहीत तेवढ्या मृत्यूच्या अत्यंत अत्यंत विशद करून आणि विस्तारपूर्वक कथा सांगितल्या जातात. का? मृत्यू अत्यंत महत्वाचा आहे. का? त्याचं कारण आहे तोपर्यंत
साध्य करून घेण्याचं साधन म्हणजे जे शरीर आहे. म्हणूनच तर येण्याची शरीरे अर्थात या करता या शरीराची गुणाधान वृत्ती आहे. दुसरं दोषापणयन वृत्ती. थोडक्यात सांगतो. दोषापणयन वृत्ती म्हणजे काय? या शरीरामध्ये दोष आहेत. काय काय दोष आहेत या शरीरामध्ये? अनंत दोष आहेत. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आपल्या माता मदाला शेनी आपल्या पुत्राला उपदेश करताना याची दोषापणेन वृत्ती प्रतिपादन केली. पहा, श्री संत ज्ञानोबाराने लिहिलेली माता मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करताना सांगते. किती सुंदर आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई रे गोविंदा पर्यती मदालसा सोहम रे बाळा पर्यती मदालसा सोहम रे बाळा. काय सुंदर वर्णन केलं राजा भर्तृहरीना स्त्री शरीराचं वर्णन करताना. दोषापणयन काय असतं ते सांगितलेलं आहे. राजा भर्तृहरी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? उज्जैनीचा माहिती असेल ना? नाही का माहिती? एका मिनिटात सांगतो, वेळ नाही घालवीत त्याच्या का. उज्जैनीचा सार्वभौम राजा विक्रमादित्याचा वंशज, अत्यंत महान, सुंदर आणि शूर सुद्धा. बायकोनी धोका दिला त्याच्या. असं वाटतं का तुम्हाला सुंदर, शूर आणि श्रीमंत असल्यावर बाई त्याच्या जवळ राहते नीट? असं काही नाहीये. एवढ्या मोठ्या राजाला धोका मिळाला आणि धोका मिळाल्यानंतर लगेच बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर नाथ दीक्षा घेतली त्याने. नाथ, बर का, नाथ दीक्षा घेतली. आणि मग नाथ दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी त्रिशतक म्हणजे 300 श्लोक लिहिले. वैराग्य शतक, नीती शतक आणि शृंगार शतक. अतिशय सुंदर सुंदर. नीती शतकामध्ये तर इतक्या गोष्टी सुंदर आहेत. एक एक कल्पना, त्यातला विलास आणि त्यातल्या आणि ती सत्यता बर का, अशा सुंदर गोष्टी आहेत. नीती शतक वाचलं की मनुष्य चांगला राजकारण करू शकतो. शृंगार शतक वाचल्यानंतर मनुष्य अतिशय सुंदर बायकोला खुश ठेवू शकतो. आणि वैराग्य शतक वाचलं तर मनुष्य चांगला परमार्थ करू शकतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हा श्लोक आहे. स्तनौ मंसा ग्रंथी कणक कलशायित्युपमितौ मुखम श्लेष्मागारं तदपि च शशंखेन तुलितं स्रवन्मूत्राक्लिन्नं करिवरस्पर्धिजघनं आहो निन्द्यं रूपं कविजन विशेषैर्गुरुकृतं. हा देह नाशी, असं त्याला जोडून म्हणलं पाहिजे बरं का. अर्थ अगदी असा आहे. जरा राजा भर्तृहरीचे शब्द आहेत, अतिशय क्लिष्ट आणि अतिशय मर्मभेदक शब्दांनी आपल्याला स्त्री शरीराचं जे वाटतं ते सौंदर्य वास्तविक नाही याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. आलं का लक्षात? अर्थ सांगण्यासारखा श्लोक नाहीये. एक टोक सांगतो फक्त त्यातलं. मुखम श्लेष्मागारम तदपि च शशंखेन तुलितम. कीर्तनकार मंडळी सांगतात श्लोकातलंय फक्त हे एवढंच. मुखम श्लेष्मागारम. श्लेष्म म्हणजे शेंबूड, शेंबडाचा आगार.
आगार एसटी आगार आहे ना, तसं इथं काय आहे, शेंबडाचा आगार आहे की नाही. किती सुंदर असू द्या आणि किती श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या नाकामध्ये काय, असं जर विचार केला तर तुम्हाला काय सापडेल? मेकूड त्याच्या पुढं. काही काही म्हणजे स्निग्ध काय सापडेल सांगा बरं. किती सुंदर स्त्री असू द्या, तिच्या मुखावर असलेलं जे नाक आहे, त्या नाकात काय सापडेल? ऐश्वर्या राय समजा. कोण? ऐश्वर्या राय असं गृहीत धरा. तिच्या नाकात काय बताशे येतं, नोटा येतात, नोट पडतात असं वाटतं. आता तिच्या नाकाला बघून नोटा देतात लोक, तो भाग निराळ आहे का नाही? शिंकारल्यावर काय पडल हे सगळीकडे बघायचं, ऐश्वर्या राय ध्यानात ठेवायची फक्त. अर्थात आमदार आहे ना, आमदारांनी शिंकरलं म्हणजे काय, नोटा येतात का? आपल्या त्यांनी ढापलेले असतात, दुसऱ्या कोणाच्याच नसतात त्यांच्याकडे. हो, परवा एक अभंगच म्हटला एक जणांनी बदलून, अभंग. सर्व सुखाचे आगर आहे ना, ते भ्रष्टाचाराचे आगर, ते हे काय त्यांनी भारीच रचलंय, ते सुंदरच रचलंय बरं का. हो, त्याला म्हटलं हे म्हणू नको, नाही तर पुढारी हानतील, उभं जाऊ दे, काय करणं, ते लय बलवान झाले. श्रीमंत आहे म्हणून नाकातून असं काही पडत नाही, ध्यानात ठेवायचं. श्लेष महागार तदपिच शंखेन तुलितम. शशांक शब्दाचा अर्थ आहे चंद्राची उपमा दिली जाते. चंद्रमुखी, 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 चंद्रमुखी. चंद्राप्रमाणे गोल आहे मुख जिचे, ती चंद्रमुखी. ती कधी सूर्यमुखी होती आणि ज्वालामुखी होती हे सुद्धा कळत नाही. आलं का लक्षात? हो. आता इलाज नसतो म्हणून ते गपचिप बसतात सगळे लोक, नाहीतर अवघड गोष्ट आहे. अर्थात राजा भर्तृहरींना दोषापण येईन, त्याच्या पुढे फार श्लोक, ते श्लोकातले अर्थ शब्द बेकार आहेत. श्रवण मूत्र क्लीनम करीवर स्पर्धी, त्याच्यातही गुण पाहतो आपण. विषयासक्त मनुष्य घाण वस्तूमध्ये गुण पाहतो, आणि विरक्त मनुष्य जिला विषयासक्त सुंदर म्हणतो त्याच्यातली घाण पाहत असतो. विठ्ठला हरे विठ्ठला 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 विठ्ठला. धीरस्तत्र न मुह्यती, म्हणून बुद्धिमान मनुष्य तिथं रममान होत नाही, आणि जे रममान होतात ना ते बुद्धिवान नाहीत असं सांगायची स्वतंत्र गरजच नाही अजिबात. ध्यानात ठेवायचं. म्हणूनच तर दोषापणयन, आणि एकदा का दोषापण, दोष कळाला ना की मनुष्य त्याच्यापासून दूर होत असतो. आपल्या खेडेगावातली गोष्ट आहे. एका घरी जावया आला, आहे का वेळ 2-5 मिनिटं? जावया आला, आणि जावया आल्यानंतर पण एकटा नाही आला. ते जावय नावाची जात इतकी बिलंदर असती, त्याच्या एवढा बिलंदर म्हणजे आता इथं कोण नाही म्हणून शिवाय द्यायला हरकतच नाही. जावायला लय जात वाईट महाराज ती. मला जर भेटला ना समजा, आता म्हणजे मला आहेत 3 जावई, पण बिचारे आपल्याकडे येतच नाहीत. कधी ते आले तर पाय पडून जातात, काय हाणाव त्यांना. जात जावायची अशी, ते शास्त्रकार सांगतात, जामातो दशमोग्रहा, राहतो कन्या राशीत आणि बघतो वाकडं कोणाकडे, ज्याने पोरगी दिली त्या सासऱ्याकडं. आता एवढा वाईट काय वागायची गरज आहे का? पण शेवटपर्यंत टाईट राहतो गडी. कोणाबरोबर? इकडं बुटा हाणतात लोक तरी चालतं, इकडंच यांच्याकरता टाईट राहतो तो. ते आलं, ते 7-8 घेऊन आलं. दुपारची वेळ अशीच आंबरसाचा काळ सुंदरपैकी आलं. आल्यानंतर ते बसलं. तिथं बसल्यावर त्या खोलीत तिथं खिडकी होती, खिडकीतून ते सासूला लय आनंद सगळ्यात मोठा. तिनं स्वयंपाक सुरू घातला. इतका पुरणपोळ्या केल्या, कुरडई पापड, 4-5 प्रकारचे तर भजेच होते. सुंदर असं स्वयंपाक केला. हा बसलेला होता सोफा सेटवर, मित्र बसलेले होते. चांगल्या प्रकाराने ते हा बघायचा सासू आपल्यावर किती प्रेम आहे सासूचं, किती सुंदर स्वयंपाक, किती तकलीफ, तिच्या नाकातोंडात धूर चाललाय. थोडंसं गार पाणी पिलेली होती माठातलं, त्यावेळेला फ्रीज नव्हतं. शेंबूड यायला लागला, काय हाल व्हायला लागलेत खरं सासूचे. खरंच ना आपल्यावर प्रेम आहे तिचं, असं जावं आपलं मनात म्हणायचा, बघायचा. पण तिचं ते धुरामुळे जरा शेंबूड वाढलाच आणि तो खाली यायला लागला.
खाली यायला लागल्यानंतर स्वयंपाक झाला, भजे पापड वगैरे बाजूला ठेवले तिनं. 5-50 घरातलेच मोठे मोठे आंबे होते, हापूसपेक्षा सुंदर. घेतले आणि तिनं माचायला सुरुवात केली. आता आंबे माचेपर्यंत ते खाली यायचं, ही वढायची जोरात. आणि त्या शांबडाचं विचित्र असं आहे, जेवढं जोरात वडील तेवढ्या जोरात खाली येतं ते. तुम्ही प्रयोग करून पहा नसेल, तेवढ्या जोरात खाली येतं. स्पिनरनी बॉल टाकला ना, जोरात मारला तरी बाउंड्रीला जात नाही. फास्टरने बॉल टाकला ना, नुसती बॅट आडवी लावली तरी ते तसं असतं. पाहते तेवढा जोरात यायचा तो. तिनं प्रयत्न केला वाढायचा, पण हात गुंतलेले, माचलेले, इकडं कोया इकडं हे. चांगला अर्धा पाऊण भांड ते पातेलं रस तिनं झाला आणि ते जोरात यायला लागलं. इकडून 2-3 तोळ्याचं, इकडून 2-3 तोळ्याचं. प्रयत्न ती आवराता, तिला बिचारीला काय वाटतं का तसं, ती आवरायचा प्रयत्न करायची, इतका आवरायचा प्रयत्न करायची. आणि हे सगळं जावय बघायचं, जावायला वाटायचं होतोय ऍक्सिडेंट. हो, जीव असा त्याचा धरूनच राहिला. आणि गंमतीनं वाढता एकदा एवढं जोरात ओढलं आणि ते 2-2 तोळ्याचं होतं ते 3-3 तोळ्याचं होऊन खाली आलं आणि तिला आवरताच आलं नाही, तुटलं. पडलं ना रसात ते. आता रसात पडणं आणि बघणं जावयाने एकच झालं. त्यांनी बघितलं तसं इकडं चेहरा केला असा. ते 2-4-5 मित्र होते, ते म्हटले काय झालं रे? काय नाही म्हटलं, स्वयंपाक झाला. बरं झालं म्हटलं, जेवायला बस. हो म्हटलं, तेच करायचं आता तिनं इकडे तिकडे बघितलं, त्यावेळेस जावई इकडे बघित होता. तिच्यावर काही लक्षात आलं नाही जावयाने बघितलंय, कोणी बघितलं नाही असं बघितलं. बायालाही हुशार असतात. आता ते जोरात पडल्यामुळं बरंच खोल गेलं होतं, काढता बी येईना. तिच्या ध्यानात आलं हे काढण्यात काही मजा नाही. तिनं रवी घेतलं आणि हाटून टाकलं चहा. समजा दिसलंच ना तर आपण सांगू तूप टाकले म्हणून. आता स्वयंपाक झाला, जेवायला बसले. गोष्ट थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला. जुन्या काळातल्या काशीच्या वाट्या मोठ्या वाढल्या ना. जावई इकडून बसला, हे 7-8-10 जण बसलेले. आणि जावई तिनं आमरस एवढा केला होता चांगला, भरून वाट्या वाढल्या अशा. कुंडली झाली आणि त्या 7-8 जणांनी जे लाभरे बरकते सुरू केली. पहिल्याला वाढून 8व्याला जाऊस तर पहिलं म्हणायचं, मामी अनारस. ते जावई काय त्याला तोंडच लावेना, हातच लावेना त्याला. मधून अजून सासू म्हणायचे, जावई बापू एक तरी वाटी घ्या ना, 1 तोळा देते. तो म्हटला, हे 2-3 तोळे 1 तोळ्यात नाही परवडत. नकोच, गपचूप बसायचा. नाही, त्यांनी नंतर तर सांगितलं मला डायबिटीस झालाय म्हणे, त्याच्यामुळे डॉक्टरने सांगितलं रस खाऊ नको. नाही म्हणे, अर्धा तोळ्याची 1 तोळ्याची अंगठी, काहीच नकोच म्हणे, मला काहीच नको, हातच लावेना. पण हे मात्र जे गेलं की सपाटा सुरू केला त्यांनी ना. हा जावई मनात म्हणायचा, हाना माझ्या सासूचा शेंबूड, हाना म्हणायचं, मनात म्हणायचं बरं. आणि ते जे वढायचे जोरानी, यांनी काय हात लावला नाही. अख्खं भांड त्यांनी संपवलं त्या 7-8 जणांनी. गोष्ट संपली आपली. याने हात लावला नाही का? दोष समजला. दोष समजणं आणि दोष आरपार समजणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे बरं का. दोष समजला म्हणजे दोष समजणं हेच विरक्ती उत्पत्तीचं कारण आहे असं नाही बरं का. शास्त्र निराळे परत अजून त्याच्यात मी तुम्हाला निमित्त कारण सांगितलं. कधी कधी दोष दर्शनामुळे विरक्ती उत्पन्न होते, म्हणून दोष दर्शन शरीराचं नितांत गरजेचं आहे. म्हणून आपल्याला दोषापणे निवृत्तीच्या द्वारा शरीराचं नश्वरत्व अनित्यत्व हे प्रतिपादन केलं जातं. म्हणून तर आपल्या ठिकाणी देहासक्ती कमी होते. अगोदर गुणाधान वृत्तीना साधनत्व भाव पक्का झाला आणि दोषापणे वृत्तीना शरीराच्या ठिकाणची आसक्ती कमी झाली ना. संधी बघून यालाच म्हणतात वापसा, यालाच म्हणतात कर्मसाम्य दशा. काय
कर्मसाम्य दशा शब्दाचा प्रयोग आहे बरं का. ऐशी कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा तेथ श्री गुरु पैसा. आणि मग त्याला बोध केला जातो त्वमेव साक्षात ब्रह्म आसीत. हो, तत्त्वम आसीत, ते तू आहेस असा बोध केला ना की हा लगेच अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाने हो वस्तू होऊनी उठी कवणे एकू, जो तत्क्षणी अगदी जागिन्नला असा उठतो आणि ब्रह्मस्वरूपाकार स्थितीला जाऊन प्राप्त होतो. याला म्हणायचं नारायणा. असं नारायणाचं स्मरण करून देतात. म्हणून महाराज म्हणतात नारायणा स्मरवी दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. बाकीचं महाराज सांगतात अनेक काय ना शिवंते न सरे आय इच्छा पूर्ण. आय शब्दाचा अर्थ इच्छा पूर्ण होत नाही. वाक्य ऐका, इच्छा पूर्ण होणं, इच्छा निवृत्त होणं यालाच परमार्थाचं फल मानलं जातं. यापेक्षा दुसरं फल जगतात काहीही परमार्थाचं नसतं. म्हणून यावे तया कुलती जे दावेती सुपंथ. आता कुपंथ आणि सुपंथ एकच वाक्यात ऐका. सुपंथ म्हणजे वृत्ती विषयाकडं नेण्याचं जे शिकवतात त्याला म्हणतात कुपंथ. आणि जे वृत्तीला आत्माकार करण्याचा प्रयत्न करतात त्याला म्हणायचं सुपंथ. सुपंथ कोण शिकवतं? वृत्तीला आत्माकार कोण करायचा प्रयत्न करतं? संत गुरु, है की नाही. आणि विषयाकार कोण करतं? कोण? जे आपल्या वृत्तीला विषयाकार करतात कुपंथ ते शत्रू असतात, है की नाही. हो, मग आपलं लग्न कोण करून देतं? कोण? मायबापश. अर्थात कुपंथ सुपंथ यावे तया काकुलती. वृत्तीला आत्मस्वरूपाकडे नेण्याचा मार्ग जे दाखवतात ना ते संत. म्हणून यावे तया काकुलती. आणि ते ज्या वेळेला उपदेश करतात त्वमेव साक्षात ब्रह्मासीत, त्याच्यात जीवत्व नावाची दशा किंचितही शिल्लक राहत नाही. म्हणजे काय? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की चिदाभासाला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं आणि अहम ब्रह्मास्मी एवढ्याच स्थितीला तो राहतो, अहम विसरून जातो. असा जो विशेष भाव आहे ना त्या विशेष भावाची निवृत्ती करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते संत. आणि तो जो दाता आहे ना तोच दाता काय करतो त्याचे खरे उपकार आहेत. तुका म्हणे उरी नूरे नूरे, तुका म्हणे उरी नूरे, तुका म्हणे उरी नूरे, तुका म्हणे उरी नूरे.
आमचे अनंत महाराज, मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांच्याकडेच त्यांनी अध्ययन केलेलं आहे. हरिभक्त पारायण परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य कुंभार गुरुजींच्याकडे आल्यानंतर अध्ययन केलं. हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज, लांबूड ही सगळी एकत्र होती. नंतर साखरे महाराजांशी संबंध आला, अध्ययन केलं आणि भजन खूप केलं. ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. कितीही विद्वान झाला जर भजन करत नसेल ना तर महाराष्ट्रात त्याची क्वचितच प्रसिद्धी होते, सरासरीनं होत नाही. भजनावर प्रेम असणं हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. त्यापैकी महाराजांचं प्रेम, महाराजांच्या प्रती हरिभक्त पारायण बाळासाहेबांची जी कृतज्ञता, समर्पण भाव, अर्थात या स्थानाचे मालकच ते आहेत, त्यामुळे त्यांना इथला विकास करणं नितांत गरजेचं आहे. पण जीव लावून करतात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गुणवान जी मंडळी आहेत ती अतिशय छान. हरिभक्त आमचे विष्णू महाराज आहेत, आता हे गायक, ह्यांचे नाव माझ्या काही ध्यानात नाही आहेत. अशी सगळीच मंडळी उत्तम अशा प्रकारची आहेत. ह्या दोन वादकाचं जर महाराष्ट्रातल्या सगळ्या वादकाची यादी केली, ह्या दोघांचं नाव नाही टाकलं तर ती यादीच पूर्ण होणार नाही. असे हे वारकरी संप्रदायाचे सर्वात थोर, सुंदर, उत्तम असे वादक तर आहेतच, पण स्वभावाने सुद्धा कीर्तन, भजन, प्रवचन याच्यावर प्रेम करणारे वादक नितांत गरजेचे. नाही तर हल्ली साथीला नसतातच, 7.5 असतात. 70% तर तसंच झालंय आता. सुखद दादा, सुखद, सुख दादा ती देण्या अर्थाचा शब्द आहे. सुख देत, त्याच्या वादनातून सुख मिळतं आपल्याला. सुखद जाधव महाराज काय गोड, म्हणजे मला वाटलं होतं लई दिवसांनी वाजवतात का काय, पण तुम्ही अजून चांगलं वाजवताय, म्हणजे सुटलं नाही अजिबात काय. हो, माझा पकवास सुटला आता. हो, काय वाजवताय, म्हणजे वाजवतो बरं का, पण मी अजून पण वाजवतो की नाही छान. थकतो हात एवढंच, नाही तर वाजवतो चांगल्यापैकी. उत्तम असे वादक, म्हणजे महाराजांच्यावर प्रेम असलेले, त्यांच्या वयाचे सुंदर वादक, हे सुंदर गायक. दोघही 5 पुते, 7 पुते आणि 5 पुते, 12 दोघं मिळून 12 पुते या ठिकाणी उभे आहेत. आणि तेही त्यांच्या चेहऱ्यावरून सात्विक, अत्यंत वारकरी संप्रदायाचे उपासक. नुसता कलाकार उपयोगाचा नाही, तो उपासक कलाकार असावा, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि आपले विद्यार्थी मंडळी गोड दिसतात आहे की नाही, पोरांचे चेहरे कसे गोड दिसतात. मधुकरी असती का महाराज? नसती, नाहीच का जाग्यावर, म्हणून जास्त तेज दिसायला लागले चेहऱ्यावर. रे चांगले असे लाल दिसतात, घरी गेले की खराब होऊन येतात बरं काही. हो, इथंच बेस्ट सुधारतात. किती म्हणजे एक वातावरण, सगळ्याच गोष्टी अतिशय उत्तम आहेत. माझा आज आवाज आहे ना, म्हणजे मला ताकद लावून काढावा लागतो, दुसरं काही नाही. सहज आवाज असताना मग अजून मजा आली असती. हरिभक्त पारायण माझे अत्यंत जीवश्च कंठस्य मित्र विष्णू महाराज आले. हो, अर्थात ते मला येतोच म्हटले होते, पण आपण त्यांना फोन करायचं राहिलं आपल्याकडून. मंदिर बघायला गेलो, सगळं बघून आलो, उत्तम मजा आली, आनंद आला. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. अभंगाचा अर्थ थोडक्यात सांगितला आहे बरं का, थोडक्यात. हो, समन्वय केला. आता काय चुकलं असल्यास माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते मात्र श्री हरिभक्त पारायण परमपूजनीय वैकुंठवासी गुरुजींचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा. माझे गुरुबंधू विष्णू महाराज गुरुबंधू पण आहेत, गुरुजींच्याकडं पण अध्ययन केलेले विष्णू महाराजांनी बरं का. असा हा योगायोग सुंदर अशा प्रकारचा झालेली सेवा महाराजांच्या चरणी. प्रभू रामचंद्राच्या मूर्त्याही सुद्धा अत्यंत सुबक आहेत, अत्यंत सुबक बरं का. काही ठिकाणी आश्रम चांगला असतो, मूर्त्या म्हणजे एका आश्रमात गेलो मी, मोठं मंदिर, अत्यंत मोठं मंदिर,
आणि तिथं जी मूर्ती होती की नाही रामाची, सीताची आणि लक्ष्मणाची, आमच्या गावातली दुर्पत कबई सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली दिसत होती, अशी ती मूर्ती. मी म्हटलं "अहो महाराज, हे मूर्ती बदलावं लागेल." ते म्हटले आता लय बसवले, दुसऱ्या आणू म्हटले आपण. आणि काय ते महाराज गेले, नाही तर ते मूर्ती डबल आणून बसवण्याचा माझा हेतू होता. अहो इथं मूर्त्या, माऊलीची मूर्ती किती सुबक आहे, जगद्गुरु तुकोबाराची मूर्ती किती सुबक आहे. हो 42-22 वर्षाच्या वाटतात, नाही तर तुकाराम महाराजांची मूर्ती 82 वर्षाची वाटते. हो काही ठिकाणी बघितल्या ना, लईच म्हातारे 42व्या वर्षी म्हणजे किती तरुण, तारुण्याचा परिपूर्ण भाव म्हणजे 42. आणि त्या काळातली मूर्ती जगद्गुरु तुकोबाराची सुंदर मूर्त्या बसवल्या. महाराजांची मूर्ती पण अतिशय सुंदर अशा प्रकारची आणली, ती पण बसवली. अत्यंत धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. माझं काही चुकलं असेल बोलण्यात तर क्षमा असावी, किंवा आगाव एखादा शब्द गेला असेल तरी क्षमा असावी. आणि बरोबर आहे ते गुरुजींचं समजून आपण स्मरण करा. झालेली सेवा देवाच्या चरणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज